हां, त्यातल्या त्यात आता उमेदवार म्हटलं तर सगळ्या म्हणजे ह्याच्यातले बघितले तर आमचे डॉक्टर कुमारजी पाटील जे डॉक्टर आहेत ते उमेदवार म्हणून आम्हाला सगळं श्रेष्ठ वाटतात. आता पुत्र आलीत गेली, आता शेवट आमच्या भागाला डॉक्टर उभारल्या. त्यांनी जर निवडून आले तर आम्हाला असं वाटते की ती जे काय असतील कामं असतील आमची ते 100% करणार ती. सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आता प्रभाग क्रमांक 18 येथील राजेंद्रनगर परिसरामध्ये आलो आहोत आणि येथील नागरिकांच्या एकंदरीत उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत आणि येथील नागरिकांचा कल काय आहे ते आपण सध्या जाणून घेणार आहोत. आपल्या या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशीच डायरेक्ट संवाद साधूया. काय सांगताय, प्रभाग क्रमांक 18 मध्ये काय समस्या प्रामुख्याने जाणवतात? समस्या तर कसं काय जास्त काय आमच्या इथल्या नाहीत. जवळपास 90% तरी इथं पूर्ण झालेले आहेत आणि राहिलेल्या काय 10-5% ते काय होतच राहतात, ते काय हे नाही आहे. हां, त्यातल्या त्यात आता उमेदवार म्हटलं तर सगळ्या म्हणजे ह्याच्यातले बघितले तर आमचे डॉक्टर कुमारजी पाटील जे डॉक्टर आहेत ते उमेदवार म्हणून आम्हाला सगळं श्रेष्ठ वाटतात. काय सांगताय आजी, उमेदवारांबद्दल इथला कल काय आहे? आता पुत्र आलीत गेली, आता शेवट आमच्या भागाला डॉक्टर उभारल्या. जे काय आमच्या समस्या आहेत ते आम्ही बोलू, त्यांनी नंतर परत पुढं करून द्यायचे. विश्वास वाटतो त्यांनी सोडून? विश्वास 100% विश्वास आमच्या कुमारजी पाटलावर आहे. पहिल्यांदाच मतदान करणार आहेस, काय उमेदवारांकडून तुझ्या अपेक्षा असणार आहे? आमच्या इथला फक्त रस्ता करावा असं मला वाटते. आमच्या गल्ली फक्त एकच गल्ली राहिले, बाकी सगळीकडे झालेलं आहे. तेवढंच माझं म्हणणं आहे, बाकी आमचा आहे सपोर्ट. डॉक्टर म्हणून चांगलेच आहेत, पण त्याचबरोबर त्यांनी समाजसेवा पण तशीच चांगली केली पाहिजे. काय सांगताय का की एकंदरीतच आपल्या प्रभागातील समस्या काय? नाही, समस्या तर काही असे प्रॉब्लेम नाही. डॉक्टर येणे असं आम्हाला पण कौतुक आहे. डॉक्टर उभारलेले हे चांगलंच आहे. समाजाला एक न्याय म्हणून एक चांगली गोष्ट आहे की डॉक्टर उभारतात, असे प्रश्न चांगले आहेत. परत डॉक्टरांनी परत आम्हाला जे निवडून आल्यावर आम्हाला पण चांगलं सपोर्ट करावं, आमचे जे कामं आहेत ती पण पूर्ण करून द्यावी, अशी फक्त आमची नम्र विनंती आहे. काय सांगताय का की एकंदरीत उमेदवारांबद्दल काय नागरिकांचा कल आहे, काय वाटतं? आता उमेदवार तर सगळे उभा राहतात सोडा, पण आता पाटील डॉक्टर, आम्ही पाटील डॉक्टर म्हणून त्यांना ओळखतो. मग आता ते उभारले तर आम्हाला आनंदच आहे. त्यांनी जर निवडून आले तर आम्हाला असं वाटते की ती जे काय असतील कामं असतील आमची ते 100% करणार ती. डॉक्टर म्हणून जसे ते चांगले आहेत ना, तसे आता समाज सेवेमध्ये त्यांनी लक्ष घातलंय म्हटल्यानंतर आरोग्याची जशी काळजी घेतात तशी ते ह्या समाजासाठी पण ते काळजी घेतील असं वाटतंय. म्हणजे एकंदरीतच एक डॉक्टर म्हणून जशी समाजाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे, या एकंदरीत उमेदवार म्हणून ते सध्या उभारलेत. समाजाशी आणखी नाळ जोडण्याचा प्रयत्न काय इथे? हा, हो, करतायत ते आणि ती पूर्ण करणार ते, अशी खात्री आहे आम्हाला. हो. माझं नाव फारुख बादशाह सय्यद. प्रभाग क्रमांक 18 मध्ये डॉक्टर उमाजी पाटील डॉक्टर ते आपल्या भागात बरेच वर्ष काम करत आहेत. त्यांच्याकडून आता अपेक्षा आहे की यावेळी आपण नगरसेवक होऊन यावे, याची आम्हाला अपेक्षा आहे. नाही, ते म्हणजे काम करण्यासारखे व्यक्ती आहेत आणि झटणारे आहेत. सामान्य माणसांनी मदत करणारे आपले असल्यामुळं भरपूर काम करणारे आहेत आणि बरेच वर्ष ते डॉक्टर म्हणून आपल्या भागात काम करत आहेत. आताच आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 18 मधील राजेंद्रनगर परिसरातील काही महिला होत्या. एकंदरीतच उमेदवारांबद्दल त्यांचा कल काय आहे ते सांगितलं. त्यासोबतच प्रभागातील ज्या काही समस्या आहेत त्या आता आपल्यासोबत मांडल्या आहेत. एकूणच 16 जानेवारीला कळेल की नेमका मतदारांचा कल कोणाकडे राहणार. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.